विषय मराठी भाग 4 कविता क्रमांक 16। कवितेचं नाव आहे आकाशी झेप घे रे। आकाशी झेप घे रे। जगदीश खेबुडकर यांचा जन्म 1932 आणि मृत्यू आहे 2011। प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार, पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यांसाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे। मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे आणि प्रसिद्ध असे मराठी गीतकार म्हणून उभ्या महाराष्ट्राला जगदीश खेबुडकर यांचं नाव माहीत आहे। आता या गीतामधून किंवा आपल्यासाठी जी कविता आहे, या कवितेच्या माध्यमातून कवीने काय संदेश दिलेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे। कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे। आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यावर विश्वास ठेवा। कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला, आता आकाशी झेप घे रे पाखरा असं म्हटलेलं आहे, परंतु या ठिकाणी जे पाखरू आहे ते पाखरू म्हणजे कोण, तर माणूस, माणसाचं मन। कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात। प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश देतात। थोडक्यात काय तर प्रत्येकामध्ये निसर्गाने दिलेली काही ना काहीतरी एक शक्ती असते, ती शक्ती सुप्त रूपामध्ये असते। आणि मग काय करायचं असतं तर माणसाला सुरक्षितता हवीशी वाटते, इतरांवर अवलंबून राहावंसं वाटतं, किंवा स्वतःचं सामर्थ्य आहे पण ते सिद्ध करावंसं वाटत नाही, किंवा मनात न्यूनगंड असतो। ह्या सगळ्या गोष्टी बाहेर फेकून द्यायच्या, स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि मग परावलंबित्व सोडून स्वतःच्या सामर्थ्यावर ध्येयाची उंच उंच शिखरे आपल्याला सर करण्यासाठी किंवा उत्तम यश मिळवण्यासाठी, निखळ आनंद घेण्यासाठी कवीने सूचित केले आहे। आता आपण प्रथमतः या काव्याचं गायन करू आणि मग या कवितेचा अर्थ पाहू। आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा। आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा। तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया। तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया। सुखलोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा। सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा। आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा। तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, तुझ
पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवीराने, जा ओलांडुनिया सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परी ना वळते, कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परी ना वळते, हृदयात व्यथाही जळते, का जीव बिचारा होई बावरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. घामातून मोती फुलले, श्रम देव घरी अवतरले, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. अतिशय चांगला संदेश देणारं असं हे जगदीश खेबुडकर यांचं गीत, जे आपल्यासाठी एक कविता आहे. तर विद्यार्थ्यांनी म्हणजे तुम्ही सुरुवातीला एक दोनदा मनातल्या मनात चांगल्या पद्धतीनं याचं वाचन करायचं आणि पुन्हा तालासुरात याचं गायन करायचा प्रयत्न करायचा आणि निश्चित हे तुम्हाला जमल किंवा माझ्यापेक्षाही तुम्हाला आणखीन चांगलं जमल. आता या कवितेचा अर्थ आपण पुढच्या तासिकेत पाहणार आहोत.